छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, सिलाई चौक, स्वारगेट ही एक वक्फ प्रॉपर्टी असू शकते. तुम्हाला काय वाटतं? हे जे उद्यान आहे हे पुणे महानगरपालिकेचं उद्यान आहे आणि या उद्यानाच्या आतमध्ये साधारण 2000 स्क्वेअर फूटच्या आसपास एक मशीद बांधण्यात आलेली आहे आणि या मशिदीला एंट्रन्स मेन रस्त्याच्या साईडने म्हणजे सिलाई चौकाच्या साईडने आहे. आणि अशा प्रकारे जर कोणत्या गव्हर्नमेंटच्या जमिनी, मग त्याच्यामध्ये मशीद असो, प्लॉट असो, ऍग्रिकल्चर लँड असो, माळरान असो, गायरान असो किंवा कोणत्याही पद्धतीच्या जमिनी, सरकारच्या जमिनी असो किंवा पुरातत्व विभागाच्या जमिनी असो किंवा एसटी समाजासाठी राखीव ठेवलेल्या जमीन असो, या सगळ्या जमिनी जर वक्फ बोर्डाने अनाधिकृतपणे जर स्वतःच्या ताब्यात जर घेतल्या असतील तर केंद्र सरकारने 2025 साली एक कायदा पास केलेला आहे. त्या कायद्यानुसार या सगळ्या जमिनी गव्हर्नमेंट वापस घेऊ शकतं. ही ताकद सरकारला मिळाली आहे वक्फ अमेंडमेंट कायदा 2025 मुळे. मला प्रश्न आहे, इथं आजूला बाजूला कोणताच मुसलमान माणूस नाहीये. त्या उद्यानाच्या आतमधली जागा कोणत्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने मशीद बांधण्यासाठी परमिशन दिली? मला प्रश्न पडला आहे. कोणीतरी कमेंट बॉक्स मध्ये प्लीज याचं